क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्य। नाशिक जिल्ह्यात नगर परिषदेचा 11 पैकी 11 जागांचा निकाल जाहीर। त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी त्रिवेणी तुंगार यांचा दणदणीत विजय। नाशिक जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकांचे सर्व 11 पैकी 11 निकाल हाती आले असून या निकालांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने जिल्ह्यात वर्चस्व सिद्ध केले आहे। नाशिक जिल्ह्यात शिंदे गटाची शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष ठरलाय। जिल्ह्यातील 11 नगर परिषदांपैकी तब्बल 5 ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षांनी विजय मिळविला असून हा निकाल शिवसेनेच्या वाढत्या प्रभावाचे स्पष्ट चित्र दर्शवतो। दरम्यान त्र्यंबकेश्वर नगर परिषदेत शिवसेनेच्या त्रिवेणी तुंगार यांनी दणदणीत विजय मिळवलाय। नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत त्यांनी भाजपाचे उमेदवार कैलास घुले यांचा धोबीपछाड पराभव करत शिवसेनेचा झेंडा फडकवला। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर नगर परिषद अत्यंत महत्त्वाची मानली जात असून या विजयाला विशेष राजकीय व प्रशासकीय महत्त्व प्राप्त झाले आहे। कुंभमेळ्याच्या नियोजन, विकास कामे आणि शहराच्या पायाभूत सुविधांच्या दृष्टीने हा निकाल निर्णायक ठरणार आहे। विजयानंतर नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार यांनी त्र्यंबकेश्वरच्या जनतेचे आभार मानत सर्वसमावेशक विकास, पारदर्शक प्रशासन आणि कुंभमेळ्याच्या तयारीसाठी प्राधान्याने काम करण्याची ग्वाही दिली। एकूणात नाशिक जिल्ह्यातील निकालांनी शिंदे गटाच्या शिवसेनेची ताकद वाढवल्याचे स्पष्ट संकेत दिसले असून आगामी स्थानिक व राजकीय समीकरणांवर या निकालांचा मोठा प्रभाव पडणार आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी रामदास शीत, त्र्यंबकेश्वर। शिवसेनेचा भगवा या ठिकाणी फडकलेला आहे आणि त्याच्यामध्ये मूळ हा विजय आहे, खऱ्या अर्थानं मतदारांचा विजय। आणि त्यातले त्यात आपल्या नगराध्यक्षा त्रिवेणीताई तुंगार ज्या प्रकारे त्यांनी समाजामध्ये या शहरातील सगळ्या तळागाळामध्ये जे काही काम केलं आणि त्यानंतर आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक झाली। मला असं वाटतं हा खऱ्या अर्थानं मतदारांचा विजय आहे की पुन्हा एकदा येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये निश्चितच नगर विकास खातं शिंदे साहेबांकडे, पर्यटन खातं देखील शिवसेनेकडे आणि त्या माध्यमातून या त्र्यंबकचा विकास झाला। त्र्यंबकेश्वर भगवान की खऱ्या अर्थाने हा विजय आमच्या संपूर्ण त्र्यंबक नगरीचा आहे, संपूर्ण मतदार बंधू आणि भगिनींचा आहे आणि संपूर्ण स्त्री शक्तीचा आहे। हा विजय जो झालेला आहे, माझ्यावर जो शिवसेने या पक्षाने जो विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाचं मी पुढे जाऊन नक्कीच संधीचं सोनं करणार आणि तो माझा विश्वास दाखवला, त्या विश्वासाला मी प्राप्त झाली आणि यासाठी मी संपूर्ण नगरीचे मनापासून आभारी आहे आणि धन्यवाद व्यक्त करते। आवाज कोणाचा? आमच्यावर प्रेम दाखवलं त्याबद्दल आपल्या माध्यमातून नागरिकांचा खूप खूप धन्यवाद मानतो। या राज्याचे उपमुख्यमंत्री अनाथांचे नाथ आमचे एकनाथ साहेब शिंदे यांनी आम्हाला जे मुलाचं सहकार्य केलं व वेळेवर जे सर्व जे निवडून आलेले त्यांच्या मागे जो पाठीवर आमचा हात ठेवला त्याबद्दल मी शिंदे साहेबांचे देखील खूप खूप आभार मानतो। यापुढे त्र्यंबककरांनी जो विश्वास ठेवला त्या विश्वासाचे आम्ही पूर्ण पाईक करू आणि या नगरीची सेवा करण्याची जी संधी दिली ती आम्ही एकदम निष्ठेने पार पाडू एवढंच मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी हेमंतप्पा गोडसे आपले माजी खासदार यांनी देखील येथे खूप मोलाचं सहकार्य केलं। दादाजी भुसे वेळोवेळी इथे आम्हाला सहकार्य केलं। तसेच आमचे शहर प्रमुख विलास अण्णा शिंदे, त्र्यंबकेश्वरचे शहर प्रमुख आमचे सचिन भाऊ दीक्षित असेल, सत्यप्रियाची शुक्ला असेल, आमचे नेते संजय अडसरे असेल, छोटू पवार असतील, असे सर्वच आमचे त्र्यंबकेश्वरचे शिवसैनिक या सर्वांचे देखील मी या निमित्ताने आभार व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।